श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत विनाकारण आलेला नाही. कदाचित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील, अनेक वेळा मोबाईल स्क्रोल केला असेल, पण आज या क्षणी स्वामींनी तुम्हाला थांबवलं आहे. कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते. पण लक्षात ठेवा, एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा विश्वास आणि एक चुकीचा राग तुमचं नुकसान करू शकते. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐका. डोळे बंद करा, मन शांत करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय श्री स्वामी समर्थ. बाळा, मला माहीत आहे, तू आतून खूप थकला आहेस. लोकांसमोर हसत आहे, सगळं ठीक असल्याचं दाखवतोस. पण रात्री शांत बसल्यावर मनात किती वेदना आहेत हे फक्त तुला आणि स्वामींना माहीत आहे. घरातील तणाव, पैशाची चिंता, तुटलेली नाती आणि मनातील भीती, या सगळ्यांमुळे तू आतून खूप कमकुवत झालास. पण ऐक, तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू कमी होतोय. कधी आयुष्य माणसाची परीक्षा घेते. कारण मोठा बदल येण्याआधी माणूस आतून मजबूत बनला जातो. म्हणूनच कदाचित तुला आजकाल एकटेपणा जाणवतो. लोकांमध्ये असूनही मन रिकामं वाटतं. पण घाबरू नकोस, कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा देव सर्वात जवळ येते. पुढच्या काही दिवसांमध्ये काही गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडू शकतात. काही लोकांचं खरं रूप समोर येऊ शकते. काही नाती तुटू शकतात. पण लक्षात ठेव बाळा, जे तुझ्यासाठी योग्य नाही ते स्वामी तुझ्या आयुष्यातून दूर करत आहेत. म्हणून रागात कोणताही निर्णय घेऊ नकोस. घाईत कोणावरही विश्वास ठेवू नकोस आणि स्वतःला कमी समजू नकोस. कारण तू जितका तुटलेला वाटतोस, तितकाच आतून मजबूत होत चाललास. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं शांत बस आणि स्वामींचे नाव घे. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाले आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामींचे असे प्रेरणादायक संदेश ऐकायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.